तारीख होती 19 मे. मध्यरात्री 3 वाजता महागड्या पोरशा गाडीनं अगदी 200 स्पीड मध्ये वेदांत नावाचा मुलगा जो सीबीएसई पास झाला होता आणि त्या हँगओव्हर मध्ये तो जोरात गाडी चालवत होता आणि समोरून येणाऱ्या निष्पाप 2 जीवांचा त्याने बळी घेतला. आणि ही जी स्टोरी संपूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर पूर्ण देशामध्ये वाऱ्यासारखी पसरली. आणि त्यानंतर पोलिसांनी कुठल्या प्रकारची ऍक्शन घेतली आणि त्या अगोदर काय झालं या सर्व नाट्यमय घडामोडीचं विवेचन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि सोबतच आपण हे सुद्धा बघणार आहोत की आपलं सामाजिक जीवन कुठल्या दिशेने जात आहे आणि सामान्यांच्या जीवाची काही किंमत आहे की नाही आहे याविषयी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये सार्वसार्वीचे उत्तर मिळणार नसून एकदम रोखटोकपणे आपण काही प्रश्नांवरती बोट ठेवूया. चला तर हा व्हिडिओ पूर्ण बघूया. सर्वप्रथम मी संदीप वानकडे तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या इन्फो मराठी या युट्यूब चॅनलमध्ये. जसं सांगितल्याप्रमाणे 19 मे ची रात्र मध्यरात्री वेदांत अग्रवाल नावाचा मुलगा जो की सीबीएसई मध्ये 12वी पास होण्याच्या खुशीमध्ये हॉटेलमध्ये जातो आपल्या मित्रांबरोबर आणि दारू पितो. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. याचं वय आहे 17 वर्ष 8 महिने, म्हणजे फक्त 4 महिने शिल्लक होते या 18 वर्ष कंप्लीट व्हायला. हा वेदांत अग्रवाल हॉटेलमध्ये जातो, 48,000चं बिल करतो, दारू पितो आणि पप्पांची महागडी गाडी पोर्शिया जी की 5 कोटी किमतीची गाडी घेऊन सुसाट जातो. आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की याचं वय कमी असल्यामुळे त्याला ती गाडी कशामुळे देण्यात आली होती, का देण्यात आली होती. आणि सोबत ड्रायव्हर सुद्धा होता, पण ड्रायव्हरला त्याने बाजूच्या सीटवरती बसवलं आणि स्वतः गाडी घेऊन चालला. अर्थात हे सगळे पुरावे मिळालेले आहेत सीसीटीव्हीच्या माध्यमातून. परंतु तरी सुद्धा ही बातमी व्हायरल होण्याच्या अगोदर बघा, बातमी व्हायरल होण्याच्या अगोदर ही केस कशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न केला यामध्ये सुद्धा सर्वात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की सामाजिक जीवनामध्ये एक सामान्यांच्या जीवाची किंमत काय आहे. हा मुलगा दारू पितो काय, मित्रांबरोबर पार्टी करतो काय आणि एक महागडी गाडी घेऊन पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये भरधाव वेगामध्ये गाडी चालवतो काय आणि या मुलाला न्यायालयाने काय शिक्षा सुनावली तर फक्त आणि फक्त 300 शब्दांचा निबंध लिहायला. म्हणजे न्यायाची किती मोठी विडंबना आहे. हे सर्वसामान्यातून भरपूर संताप व्यक्त करण्यात येत आहे की एखाद्या सामान्याच्या जीवाची किंमत फक्त आणि फक्त 300 शब्दांचा निबंध असू शकतो काय. झालं असं ना की रात्री 3च्या सुमारास हा मुलगा दारू पिऊन गाडी भरधाव वेगाने चालवत होता. गाडीचा वेग असा सांगण्यात येतो आहे की 200 किलोमीटर/आवर. तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही की या वेगाने जर गाडी चालवली तर समोरून येणारा कुठलाही व्यक्ती चिरडल्या जाण्याची शक्यता दाट आहे. आणि समोरून अनीस आणि त्याच्यासोबतची मैत्रिणी हे दोघं जण बाईकवरती येत होते. त्या बाईकला या वेदांनी जोरदार टक्कर दिली आणि हे दोघं जण अतिशय वेगामध्ये हवेमध्ये उडत होते. हवेमध्ये उडत असताना एक या ठिकाणी दुसरा त्या ठिकाणी पडला आणि दोघांचा त्यातील एकाचा जागेवर मृत्यू झाला आणि एक हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचा मृत्यू झाला. मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा आहे त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्या अतिशय नाट्यमय पद्धतीने घडण्यात आलेल्या आहेत. आणि त्या नाट्यमय पद्धतीच्या घडामोडी काय आहेत तर सुरुवातीला आता मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की कुठलाही लोकप्रतिनिधी तुम्ही त्याला फोन करा आणि त्याला सांगा की मला इथं माझा प्रॉब्लेम आहे, तुम्ही येताय का, येईल का बघा तुम्ही. तेथील लोकप्रतिनिधी सांगण्यात येत आहे की तेथील लोकप्रतिनिधी आमदार हे लगोलगच त्यांना फोन आला, लगोलगच ते त्या मुलाच्या बचावासाठी तेथे गेले असे स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे काय तर जिथे पैसा आहे तिथे सर्व काही आहे असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, हा जो मुलगा होता हा 17 वर्ष 8 महिन्याचा मुलगा होता. या मुलाने 2 निष्पाप जीवांना मारलं आणि या निष्पाप जीवाची किंमत फक्त 300 शब्द निबंध असू शकत नाही. नंतर जेव्हा ही बातमी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली, सर्वसामान्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि न्याय व्यवस्थेवरतीच नाही तर पोलीस प्रशासन यंत्रणेविषयी सुद्धा अतिशय उग्र पद्धतीने संताप व्यक्त केला. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी असे आदेश दिले की यामध्ये सखोल कारवाई व्हावी. त्या अगोदर काय झालं तर ही केस दाबवण्याचा प्रयत्न करण्यात आला असं तेथील सामान्य लोकांचं म्हणणं आहे. आता हा केस दाबवण्याचा का प्रयत्न करण्यात आला तर त्याची सर्वात मोठी पोचपावती ही आहे की या मुलाने तेथे दारू पिली होती असं
त्या हॉटेलमध्ये भरलेलं बिल काही पुराव्याअंती असं सिद्ध झालेलं आहे की त्यांनी दारू पिली होती, परंतु दारू पिल्यानंतर त्याचा योग्य पद्धतीने रिपोर्ट लगोलगच होणे महत्वाचे आहे. परंतु म्हणजे 10 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा त्याचा रिपोर्ट काढण्यात आला नव्हता. किंबहुना यांनाच पोलीस स्टेशनमध्ये बर्गर आणि पिझ्झा ऑर्डर करण्याची परवानगी पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. आता तुम्ही विचार करा, तुमच्यासारखा आणि माझ्यासारखा सामान्य व्यक्ती जर पोलीस स्टेशनमध्ये गेला असता तर त्याला कदाचित पोलिसांनी परवानगी दिली असती का? नाही. त्याला उलट टांगून त्याला उलट प्रश्न केला असता. तर काय फक्त जीवांची किंमत ही फक्त आणि फक्त बर्गर, पिझ्झा आणि पैशांवरतीच अवलंबून आहे का? नंतर पोलिसांना यामध्ये थोडी गंभीरता वाटली, परंतु त्याही अगोदर एक महत्वाची गोष्ट इथे अशी घडली होती की 304 कलम नुसार याच्यावरती कायदा गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता 304 कलम काय आहे की हा जामीन पात्र गुन्हा आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होता हा, तरी सुद्धा 304 कलम पोलिसांनी लावला. त्यानंतर 75 आणि 77 कलम नुसार यामध्ये कारवाई करण्यात आली होती. म्हणजे काय की एखादा नाबालिक मुलगा असेल तर त्याला गाडी देणे किंवा त्याची वरती देखरेख न ठेवणे हे पालकांना लागू होते, परंतु हा सुद्धा जामीन पात्र गुन्हा आहे. नंतर जेव्हा ही सगळी सर्व भागातून संताप व्यक्त करण्यात आला तेव्हा पोलिसांनी 304 कलम लावून हे केस पुढे करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, आता या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न येथे उरतो, तो म्हणजे काय तर हे बिगडे हुए बाप जाते गाडी घेऊन, स्पोर्ट्स गाडी म्हणजे ज्यांची स्पीड अतिशय वेगवान असते, ही स्पीड ही गाडी घेऊन सामान्य रोडवरती जाणार आहेत आणि सामान्यांना चिरडणार आहेत. का? तर फक्त आणि फक्त स्वतःच्या पॅशनमुळे. बरोबर आहे. हा जो विशाल अग्रवाल होता, हा त्याचा वडील वेदांत अग्रवालचा वडील हा अतिशय नावाजलेला बिल्डर होता. आणि नावाजलेला बिल्डर असल्यामुळे पैशांचा भरमसाठ त्याच्याकडे असणारच, आणि पैशाच्या जोरावरती व्यक्ती काय नाही करू शकत याचं उदाहरण आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघितलेलंच आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे की पॉवर काय आहे, तर पॉवर हा सोशल मीडिया आहे. आमच्यासारखा व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना मदत करू शकतो, आणि शक्यतोवर असे जे मोठे लोक आहेत जे गरिबांना चिरडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याविषयी आपण आवाज उचलू शकतो. आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद, आणि सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचे सुद्धा डोळे उघडतील, आणि यत्किंचित यापुढे जर असा कोणावरती अन्याय होईल तर आपण एकदम शंड ठोकून या अन्यायाविरुद्ध उठू. धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल, आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून जा. थँक्यू.